काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे। संजय राऊत असं म्हणाले की काँग्रेसच्या समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे। हो 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 त्यांचं ते मत आहे आणि त्यांनी ते व्यक्त केलं आहे।